नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडता YouTube चॅनल पोलीस भरती गुरु हरदे सर आपल्या आवडत्या YouTube चॅनलमध्ये मी आपला मित्र हरदे सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, खरं तर एक अतिशय महत्त्वाची अपडेट आज सकाळी आपल्या लेक्चरला आलेली आपण पाहिलं की एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज या ठिकाणी आलेली, ती म्हणजे की सकाळ पेपरला आलेलं का 10,000 पदांची पोलीस भरती या ठिकाणी होणार आहे अशी अपडेट आलेली। मात्र मित्रांनो लक्षात ठेवा, फेब्रुवारीमध्ये जाहिरात होणार, फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार, फेब्रुवारी नंतर भरती प्रक्रिया सुरू होणार। म्हणजे याचा अर्थ असा नाही का ते फेब्रुवारी नंतर म्हणजे 1 मार्चला लगेच भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। भरपूर जणांचे मेसेज कॉल आले का बाबा सर फेब्रुवारी नंतर नक्की होणार का आम्ही 2 मार्कांना राहिलो 1 मार्कांना राहिलो, पुढची तयारी करायची। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, ती जी भरती प्रक्रिया आहे त्यांनी 2025चं मागितलं, 25 पर्यंतच्या जागा मागितल्यात। पण लक्षात ठेवा, जरी 25 पर्यंतच्या जागा मागितल्या असतील तरी मित्रांनो एक गोष्ट अजून एक ध्यानात ठेवा, 2024 पर्यंतच्या पण जागा रिक्त मागितलेल्या होत्या। म्हणजे 24 आणि 25 लक्षामध्ये 24 आणि 25 अशा दोन्ही एकत्रित जागा जर रिक्त झाल्या तर भरती प्रक्रिया मोठी होऊ शकते। त्यानंतर राहिला प्रश्न म्हणजे असा की भरती प्रक्रिया खरंच फेब्रुवारी नंतर सुरू होईल का? आता काय असतं म्हणजे एक रिॲलिटी सांगतो, क्लास असतील किंवा बाकीच्या गोष्टी असतील, आता एक बातमी आल्यानंतर ती सगळीकडे जाहिरात फिरली जाते, वाद नाही। मात्र भरती प्रक्रिया एवढी फास्ट होणं शक्य नसतं। लक्षामध्ये अजून कारागृहाचं जोपर्यंत होत नाही पूर्ण प्रक्रिया, मुंबईची पूर्ण प्रक्रिया होत नाही तोपर्यंत लगेच पुढची जाहिरात येणे शक्य होत नाही। लक्षामध्ये मात्र जे लवकर भरती करणारे जे मेन मुख्य आहेत त्यांनीच ते सांगितलेले आज त्या पेपरमध्ये कात्रमध्ये आलेले। आजचा जो काही सकाळ पेपर आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे का वयवाढी संदर्भातला, वयवाढीसाठी काय महत्त्वाचं आहे, वयवाढ होणे किंवा वयवाढ झाली पाहिजे यासाठी फार महत्त्वाचं आहे। कारण का आपण वयवाढीसाठी खूप प्रयत्न केले होते आणि वयवाढीच्या धर्तीवरती मागच्या दोन्ही भरत्या निघून गेल्या, मात्र दोन्ही भरतींमध्ये वयवाढ भेटले नाही। त्या अनुषंगाने 4 जुलैला आपल्याला एक परिपत्रक भेटलं होतं हातामध्ये आणि त्या परिपत्रकावरती काय होतं ही सगळी माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पूर्णपणे या ठिकाणी आपण पाहणार आहोत। लक्षामध्ये तर आपण पहा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी तुम्हाला आता ते जे हे पीडीएफ म्हणजे आज जे काय आले ते तुम्हाला सांगतो, वाचून दाखवतो। तुम्ही पहा स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल ते की कशा पद्धतीनं तो पेपरचं कात्रण आहे, त्याच्यामध्ये काय माहिती दिली पहा। आजचं जे कात्रण आहे त्याच्यात काय सांगितले पहा। ओके, राज्यात 10,000 पोलिसांची भरती होणार, फेब्रुवारी नंतर प्रक्रिया, डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची मागवलेली माहिती। म्हणजे हे डिसेंबर 2025 पर्यंत होणाऱ्या रिक्त पदांची माहिती असं सांगण्यात आहे की राज्यात वाढती लोकसंख्या, गुन्ह्यांचं वाढलेलं प्रमाण आणि उपलब्ध कमी कर्मचाऱ्यांच्या गुन्ह्यांच्या तपासातले ओझे व तपासाला लागणारा विलंब या पार्श्वभूमीवर राज्यात फेब्रुवारी नंतर पोलिसांची 10,000 पदे भरली जाणार आहेत। त्यासाठी प्रशिक्षण व खास पथके विभागाच्या अप्पर महासंचालकाने सर्व पोलीस आयुक्त व ग्रामीणच्या पोलीस प्रमुखांना डिसेंबर 2025 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। म्हणजे लक्षात ठेवा, सगळे सीपी आणि एसपी जे आहेत त्यांना ती माहिती मागवलेली, म्हणजे ही माहिती मागवता करता तिथपर्यंत जाता भरपूर उशीर होणार आहे। लक्षामध्ये त्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे की दरवर्षी सरासरी 10 ते 15% गुन्ह्यात वाढ होत आहे, पण मागील काही वर्षात हे प्रमाण वाढल्याचे चित्र आहे। राज्याची लोकसंख्या वाढत असतानाच पोलिसांचे मनुष्यबळ अपुरे पडत आहे, त्यामुळे पोलीस भरतीचे नियोजन करण्यात आले आहे। ओके, सध्या रिक्त पदांची बिंदू नामावली तपासली जात आहे। डिसेंबर 2024 पर्यंत रिक्त झालेली पोलिसांची पद आणि डिसेंबर 25 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांचा त्यात समावेश आहे। म्हणजे 24 आणि 25 दोन्ही मिळून ती भरती प्रक्रिया मोठ्या प्रमाणात होत आहे व या पोलीस भरतीचा मैदानी टप्पा साधारणतः पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल या दृष्टीने नियोजन सुरू आहे। साधारणतः 8 ते 10,000 पदांची भरती या टप्प्यात होऊ शकते असे वरिष्ठ सूत्रांनी सकाळी बोलताना सांगितलं। मागील वेळी 17,000 पोलीस पदांचे राज्यभरातून तब्बल 18 लाख पर्यंत अर्ज आले होते। यावेळी देखील अर्जांची स्थिती अशीच राहील असे मानून भरतीचे नियोजन केले जात आहे। लक्षामध्ये आणि लक्षात ठेवा, डिसेंबर 24 पर्यंत रिक्त असलेली पोलिसांची पद आणि 31 डिसेंबर 25 पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवलेली आहे। त्यांच्याकडून माहिती प्राप्त झाल्यावर भरतीचं नियोजन जाहीर केलं जाईल। त्यानुसार काही दिवसातच भरती प्रक्रिया सुरू होईल। राजकुमार वटकर, अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथक। लक्षामध्ये त्याचबरोबर नवीन प्रशिक्षण केंद्र सुद्धा नवीन पोलीस स्थानके सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहे निर्माण करण्यात येणार आहे। आणि लक्षात ठेवा, याचबरोबर आपल्याला ज्यावेळेस आपण आंदोलन केलं होतं आझाद मैदानावरती आणि आपल्याला एक वयवाढी संदर्भातलं एक परिपत्रक आपल्या हातात देण्यात आलं होतं, ते परिपत्रकात त्यांनी डायरेक्टली सांगितलं होतं, परिपत्रक स्क्रीनवर दिसतच असेल तुम्हाला की शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक सनी वगैरे वगैरे की सन 3/3/2023 अन्वये शासन सेवेत सरळ सेवेने नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादेत दिनांक 31/12/2023 पर्यंत शिथिलता देण्यात आली होती। सन 2022-23 या वर्षातील पोलीस शिपाई वर्गातील रिक्त असलेली पदे भरण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे। त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचे वय वाढलेले आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही। कार्यवाही पूर्ण झाली त्यावेळेस स्वतः हे जे पत्रक दिलं बाळांनो, हे पत्रक दिलं ना
त्यावेळेस स्वतः मी त्या ठिकाणी होतो, आमच्याच त्या हातामध्ये दिलं होतं आझाद मैदानावरती, ज्या ठिकाणी सुषमाताई अंधारे ह्या बसलेल्या होत्या, आम्ही पण विद्यार्थी घेऊन बसलो होतो महाराष्ट्रातले, आणि ते आमच्या हातामध्ये दिलं होतं, आलं लक्षामध्ये. आणि त्यातच त्यांनी सांगितलं होतं 5 जुलैचं, सॉरी 4-5 जुलैचं, त्यातच सांगितलं होतं त्यांनी की त्यामुळे सदर भरतीमध्ये ज्या उमेदवारांचं वय वाढलेलं आहे अशा उमेदवारांना सामावून घेता येणार नाही. तथापि सन 2024 या वर्षातील रिक्त असलेली पदे भरण्याकरता पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येईल. त्यावेळेस सन 2023 म्हणजे 24ला जे पद राबवले असते तर त्यावेळेस ते 23ला भरतीतले पात्र झाले असते. आणि आता प्रॉब्लेम काय आहे का जे 24 आणि 25 दोन्ही एकत्र होणार, त्याच्यामुळे तुम्हाला 24 वाल्याला संधी भेटेल, मी 25ची पण तुम्हाला भेटून जाईल. लक्षामध्ये या उमेदवारांना वयोमर्यादा ओलांडली आहे अशा उमेदवारांना सन 2024च्या रिक्त पदांचे पोलीस भरती प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याबाबत शासन स्तरावर प्रस्ताव पाठवून त्यांना सदर पोलीस भरती प्रक्रियेत सामावून घेण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल, यावी नाही, येईल. आणि ती कार्यवाही करण्यात आली की ती कार्यवाही करण्यात आली नाही याबद्दल आम्ही खूप बारकाईने केलेले आहे, परंतु अजून ती प्रोसेस चालू आहे. काही लोकांना वय भेटणार आहे, काही लोकांना वयापासून वंचित राहावं लागणार आहे, दूर राहावं लागणार आहे, सांगू शकत नाही काय होईल आणि काय नाही, आलं लक्षामध्ये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगतोय का ज्यावेळेस ज्या ज्या संधी येतील त्या संधीचा फायदा करत चला, लक्षामध्ये. ठीक आहे मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण आनंदाची बातमी, आनंदाची अपडेट म्हणजेच महाराष्ट्र पोलीस भरतीची काहीतरी सुरुवात, नांदी काहीतरी आपल्या आजच्या पेपरच्या माध्यमातून भेटलेली. आणि नक्कीच महाराष्ट्र पोलीस भरतीची जी भरती प्रक्रिया ही लवकरच नक्की या ठिकाणी काय होत असतं, सुरू होत असते. ओके, चालते मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जे पुस्तक सांगितले पुस्तक नक्की पहा. आगामी भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी त्या पुस्तकासंदर्भात पहा, चौकशी करा, तुम्हाला आवडेलच नक्की ते पुस्तक खरेदी करा. मी जी काही जाहिरात देतो तुम्हाला आता हे पुस्तक तुम्ही खरेदी करा. ओके, ठीक आहे, धन्यवाद. या व्हिडिओचे प्रायोजक आहेत नवीन सुधारित 13वी आवृत्ती 2025-26 म्हणजेच 50,000 जंबो. मित्रांनो, भारती प्रकाशन पुणे यांचा 50,000 जंबो सिद्धेश्वर हडबे सरांच्या स्मार्ट बुक सिरीजमधलं अतिशय महत्त्वाचं असं पुस्तक विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 45,000 जंबो, जे 30,000, 35,000, 40,000, 45,000 आणि त्याच्यानंतर आता एवढ्या यशानंतर 50,000 जंबो सरांचा मार्केटमध्ये आलेला आहे. आगामी सगळं कारागृह भरती असेल किंवा आगामी होणार नवीन भरती असण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणारा हा जंबो. ह्या जंबोचं एक वैशिष्ट्य काय मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर 15पेक्षा जास्त प्रश्न आले असेल तर A5, A4, AC3, D2, E1 असे तुम्हाला रँकिंग दिलेले आहेत. म्हणजे जे प्रश्न जास्त महत्त्वाचे त्यांना 5 स्टार आहे, 3 स्टार, 4 स्टार असं केलेले. मित्रांनो, लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या संपूर्ण प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण असणार आहे. त्याचबरोबर नवीन राज्य मंत्रिमंडळ पण असणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला 50,000 प्लस जंबोमध्ये सामान्य आणि मराठीची संपूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. भाग 1 आणि भाग 2 पण लगेच येतोय. मराठी व जीके मित्रांनो, एकूण पॅचेस 960, मूल्य 650 रुपये. भारतीय प्रकाशन पुणे अतिशय महत्त्वाचं पुस्तक मित्रांनो, नक्की खरेदी करा. पुस्तक 75 58 56 82 20ला फोन करून तुम्ही डेमो कॉपी मिळू शकता. सर्व बुक स्टॉल उपलब्ध आहे. 50,000 जंबो आपल्या जवळच्या बुक स्टॉल जाऊन फक्त भारती प्रकाशन जंबो म्हणा, तुम्हाला लगेच हा 50,000 जंबो काढून देतील. ओके, ठीक आहे.